क्षेत्र आळंदीवरून भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. या दिवसांची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो की कधी एकदा पालखी सोहळा अनुभवायला मिळतो, पालखीमध्ये सहभागी व्हायला मिळतो आणि कधी एकदा आषाढीला पंढरपूरला पोचून भगवंताचं दर्शन घेत. माऊलींनी, तुकाराम महाराजांनी पंढरपूरची वारी केली आणि त्यामुळे जो वारी करणार आहे त्याला वारकरी म्हटलं आहे. आपण सर्वजणसुद्धा वारी करणारे आहोत, पण आपली वारी वेगळी आहे. आपली वारी वेगळी आहे. ती काही पंढरपूरच्या दिशेने चाललेली नाही. आपली वारी चाललेली आहे यमलोकाकडे. आपली वारी चाललेली आहे यमलोकाकडे. मग अशी कोणती वारी आपली आहे, आपल्या मागे लागलेली आहे? ती म्हणजे जन्म मरणाची वारी. जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, त्यामध्ये काही खंड पडत नाही. स्वतः या वारीमध्ये प्रत्येकजण सहभागी असतो. प्रत्येक जीव म्हणूया आपण. जन्ममृत्यूचं दुःख अतोनात आहे, असह्य आहे. जन्माचं आणि मृत्यूचं दुःख जे आहे ते प्रत्येक जीव अनुभवतो, पण आपल्या लक्षात राहत नाही. जन्माला येताना काय दुःख असतं आपल्या मातेला माहीत असतं. मृत्यूच्या वेळी दुःख होतं असं म्हणतात, यातना होतं असं म्हणतात. परंतु या जन्ममृत्यूच्या वारीमध्ये दुःखच दुःख आहे. एका शब्दामध्ये फजिती आहे. तुकारामाला सांगतात एका ठिकाणी, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. अशी जन्ममरणाची वारी आपल्याला दुःख देणारी आहे आणि पंढरपूरची वारी जी आहे ती आपल्याला सुख देणारी आहे, आनंद देणारी आहे. या वारीबद्दल, जन्ममृत्यूच्या वारीबद्दल, जन्ममरणाची वारी आमची कायमची घालून टाक, वारून टाक, म्हणजे दूर कर. एखादी व्यक्ती वारली म्हणतो आपण, मृत्यू झाला म्हणतो वारली. वारली म्हणजे काय? ती आपल्यातून निघून गेली. वारलीचा अर्थ आपल्यातून निघून गेली. तसं आमच्या मागे लागलेली ही जन्ममृत्यूची वारी जी आहे ती वारी आम्हाला त्यातून मुक्त कर, आमची कायमची जाऊ दे. असं कोण म्हणाले? असं म्हणाले संत नरहरी सोनार. आपण या गोष्टीचा, म्हणजे आमची वारी, जन्ममृत्यूची वारी कायमची घालव, या ओळीचा आपण देवीच्या आरतीच्या वेळेला उल्लेख करतो. सर्वांना पाठ आहे. संत नरहरी सोनार म्हणतात, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकटे निवारी. हे माते, जगन्माते, तू आम्हाला या जन्म मरणाच्या वारीतून कायमची दूर कर. हे आमच्यावर आलेलं संकट आहे, आम्ही त्याच्या आहारी पडलेलो आहे. हारी पडलो आता, आम्ही त्याच्या आहारी पडलेलो आहे. त्यामुळे आमच्यावर संकट तू दूर कर. आणि हे संकट दूर कधी होणार? जर आपण प्रत्येकाने पंढरपूरची वारी केली तर, अन्यथा नाही. मग आपल्या प्रश्न होणे की आपण पंढरपूरची वारी तर फक्त आषाढी असते आणि कार्तिकी असते.
त्यामुळे आमचं जन्मचं दुःख कसं दूर होणार, कायमचं कसं दुःख दूर होणार. तर तेवढा त्याचा अर्थ नाही आहे. माऊलींनी वारी सुरू करताना असं म्हटलेलं आहे, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. भगवी पताका खांद्यावर घेतली आणि आपल्या मनाची आवड पूर्ण केली. मग वारीचा खरा अर्थ काय? वारीचा अन्न फक्त आताच मिळतो का? तसं नाही. जो खरा वारकरी आहे तो भगवंताला शरण गेलेला आहे आणि तो त्याच्या सतत नामचिंतनामध्ये असतो. आणि सतत नामचिंतनामध्ये राहणं हीच त्याची वारी आहे. आणि ही वारी केल्यानंतरच आपला या जन्ममृत्यूच्या वारीतून कायमची सुटका होणार आहे. सर्व संतांनी हा अनुभव सांगितला की अरे बाबांनो, तुम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले आहात, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचा आधार घ्या. परंतु आपण पाहतो की कोणी सहसा या भगवन चिंतनाकडे वळत नाही. किंबहुना आपलं मन जे आहे ते आपल्याला मन तिकडे जाऊ देत नाही, मनापेक्षा बुद्धी जाऊ देत नाही आणि त्यामुळे आपलं पतन होतं. परंतु ज्यांची पुण्याई आहे, ज्यांना संत संगती मिळालेली आहे, संतांचा सहवास मिळालेला आहे, अशा माणसांची बुद्धी भक्ती मार्गाकडे वळते. आणि मग ते भक्ती मार्गाकडे आले, परमार्थात आले की सतत भगवंताचं चिंतन केल्यानंतर तो जो आनंद असतो तो आनंद अवर्णनीय आहे. त्या भगवत चिंतनामध्ये असताना एक वेळ अशी येते की आपल्याला ब्रह्मपदाचा लाभ होतो. आपल्याला ब्रह्मपदाचा लाभ होतो. ब्रह्मरूपता आपल्याला साधते. आपण त्या ब्रह्मरूपाशी, परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. आपण ज्या अभंगाचा अभ्यास करतो आहे, 16वा अभंग हरिपाठातला, त्यातल्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली आपल्याला हेच सांगते, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. भगवंताच्या सतत नामचिंतनाचा फायदा किंबहुना लाभ, फायदा म्हणण्यापेक्षा लाभ काय झाला ते माऊलींनी सांगितलं या चरणातून. जर जीव हा बहिर्मुखतेचा त्याग करून, प्रपंचाचा नाही, बहिर्मुखतेचा त्याग करून, म्हणजे आपली इंद्रिय जी बाहेर धावतात आहेत त्यांचा बहिर्मुखतेचा त्याग करून जर जीव, प्रत्येक प्राणी अखंड रामकृष्ण नाम घेईल, भगवंताच्या नामाचा उच्चार करील, तर त्याला उन्मनी नावाची अत्यंत श्रेष्ठ अवस्था प्राप्त होईल. उन्मनी अवस्था म्हणजे काय? आपण अर्थामध्ये पाहिलं होतं. उन्मनी अवस्था म्हणजे तदाकारता, एकरूपता, कोणाशी? ब्रह्मतत्वाशी. म्हणून उन्मनी अवस्थेचा अर्थ आहे ब्रह्मरूपता, जे आपलं जीवाचं अंतिम ध्येय आहे. ब्रह्मरूपता म्हणजे तरी काय? सोप्या भाषेमध्ये परमार्थ प्राप्त. ही ब्रह्मरूपता जी आहे ही बुद्धीची अवस्था आहे. म्हणून आपण पहिल्या चरणात पाहिलं होतं की नाम आपल्याला मुखाने घ्यायचं आहे, बरोबर आहे, पण ते मुखापेक्षा बुद्धीमध्ये जर आपण त्या बुद्धीने त्याचं गुणचिंतन केलं, नामचिंतन केलं भगवंताचं, तर त्याचा हा फायदा होणार आहे. आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होणार आहे. आणि ही अवस्था प्राप्त झाली कशी होते? साधकाची बुद्धी, मन भौतिक सुखांचा पूर्णपणे त्याग करून उन्मन झालेले असते.
म्हणून त्या अवस्थेला म्हटलेलं आहे उन्मनी अवस्था. आणि अशी अवस्था केवळ नामजपानेच होती. उन्मनी अवस्थेपर्यंत साधक कधी जातो, कशा प्रकारे जातो, कोणती साधना करतो, तर एकच साधना आहे आणि ती म्हणजे नामजप. अन्य अनेक कष्टमय साधनाने ही साधना म्हणजे ही अवस्था, उन्मनी अवस्था, ब्रह्मरूपता एका जन्मातच प्राप्त होईल असे नाही. नामजपापेक्षा अन्य साधनं देखील आहेत, पण ती कशी आहेत, कष्टमय आहेत. आणि आपण जर त्या साधनांचा अवलंब केला तर आपल्याला एका जन्मातच ती प्राप्त होईल असं नाही. पण माऊली सांगते, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण नामाचा निरंतर जप केला, निरंतर चिंतन केलं, मनाने आणि बुद्धीने चिंतन केलं, तर या जन्मातच, अन्य जन्माची आवश्यकता नाही, या जन्मातच आपल्याला उन्मनी अवस्था लाभेल. केवळ रामकृष्ण नामस्मरणानेच ही जी अत्यंत दुर्लभ अवस्था आहे, योगी लोकांना पण साधत नाही अनेक साधना केल्यानंतर, पण ती एका नामधारकाला उन्मनी अवस्था साधते, त्याची प्राप्ती होते. असा हा नामस्मरणाचा महिमा खरोखर आगाध आहे. ज्याप्रमाणे मुखावाटे घेतलेले औषध एक दृष्टांत आहे. भगवंताच्या नामस्मरणाचा लाभ काय असतो, ज्याप्रमाणे मुखावाटे घेतलेले औषध शरीरामध्ये प्रवेश करून शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंवर योग्य असा परिणाम करते आणि आपल्याला त्या आजारातून मुक्त करते. त्याप्रमाणे माऊली सांगतात, वाणीने मुखाने घेतलेले भगवंताचे नामसुद्धा आपल्या मन, बुद्धी इत्यादीपर्यंत जाऊन अनुकूल परिणाम केल्याशिवाय राहत नाही. हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. काय म्हणतात, आपण मुखाने घेतलेले नाम, जसे मुखाने घेतलेले औषध, तसं मुखाने घेतलेले नाम आपल्या मन, बुद्धी इत्यादीपर्यंत जाऊन त्याचा अनुकूल परिणाम केल्याशिवाय राहत नाही. मग तो अनुकूल परिणाम काय आहे, तोच तर सांगतात माऊली, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. नाम घेणाऱ्या भक्तास उन्मनी अवस्था प्राप्त होते. हा एवढाच लाभ आहे का, तर नाही. पुढे सांगतात, तयासी लादली सकळ सिद्धी. त्या भक्ताला उन्मनी अवस्थेबरोबरच सर्व सिद्धी अनायासे म्हणजे आपोआप प्राप्त होतात. मग सर्व सिद्धी म्हणजे कोणत्या, अष्टमहासिद्धी वगैरे का, तर नाही. सर्व सिद्धींची सिद्धी आपण अर्थामध्ये पाहिलं होतं, शब्दार्थामध्ये. आत्मसिद्धी ती त्या भक्ताला प्राप्त होते. वास्तविक पाहायला गेलं तर खऱ्या भक्ताला, नामधारकाला अन्य सिद्धींची अपेक्षाही नसते आणि आवश्यकतासुद्धा नसते. जर त्या आल्या तर तो त्यांचा त्यागच करीत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आमासी ते फोल भक्तीपुढे. इतरांकरता काय आहे, रिद्धी सिद्धी फार मोठं भांडवल आहे, कारण त्याने चमत्कार करून दाखवता येतो. आणि जिथे चमत्कार आहे तिकडे नमस्कार करणारे लोक आहेत. पण आम्हाला रिद्धी सिद्धीचं आकर्षण नाही, भक्तीपुढे ते फोल आहेत. भक्तीपुढे रिद्धी सिद्धी या व्यर्थ आहेत. किंवा अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी
न वजता दुरी दवडिता. दुसऱ्या एका अभंगात मध्ये म्हणतात ते, आमच्या द्वारामध्ये, आमच्या दरवाजामध्ये, शब्दशः अर्थ यायचा नाही घराच्या, तर आमच्याकडे रिद्धी सिद्धी शरण येतात. आम्ही त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी त्या जात नाही. न वजता दुरी दवडिता, पण आम्ही त्याच्या आकर्षणात पडत नाही. रिद्धी सिद्धींचा त्याग केलेला असतो. मग नामधारकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात, म्हणजे त्याला सर्वात श्रेष्ठ, परमश्रेष्ठ अशी आत्मसिद्धी प्राप्त होते. मग आता आत्मसिद्धी म्हणजे काय, तर अत्यंत सोपा अर्थ आहे. आत्मसिद्धी म्हणजे कैवल्य. अजून नाही कळला अर्थ. कैवल्याचा अर्थ आहे मोक्ष, आणि सोप्या शब्दामध्ये मुक्तीची प्राप्ती होते. जो भगवंताचं सतत नामचिंतन करतो, मुखाने आणि वाणीने भगवंताचं चिंतन करतो, त्याला आत्मसिद्धी म्हणजेच मुक्तीची प्राप्ती होती. अशी आत्मसिद्धी प्राप्त होण्यासाठी नामसाधनेची नितांत आवश्यकता आहे. म्हणून नामसाधना इतर सर्व साधनांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे कळण्यासाठी माऊली आपल्याला याच अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगते. सिद्धे बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधुसंगे. प्रपंची निवाले किंवा प्रपंची निमाले दोन्हीचा अर्थ एकच आहे, शांत होणे किंवा शांत झाले. हरिनामाच्या सामर्थ्यानेच स्वरूपसिद्धी, समत्वबुद्धी आणि धर्माची म्हणजे पुण्याची प्राप्ती होते. हरिनामस्मरणाने पुण्याचा साठा होतो. म्हणून माऊली सांगतात पुन्हा पुन्हा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर नामस्मरणाने पुण्याचा साठा तयार होतो आणि त्या पुण्याने बुद्धी शुद्ध होते. त्या पुण्याने काय होतं, आपली बुद्धी शुद्ध होते. असे नामजपाचे सामर्थ्य आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला सफलता मिळवण्यासाठी एक उपाय करायला लागेल. संत संगती करावीच लागते. नामजपाचं सामर्थ्य ठीक आहे, बुद्धी शुद्ध होते आणि शुद्ध बुद्धीने आपण नामस्मरण केलं की आपल्याला मोक्ष मिळतो. परंतु त्यासाठी आपल्याला संत संगती करावीच लागते. हे यामागचे मर्म आहे. आणि हे मर्म ज्यांना हस्तगत झाले, बुद्धी शुद्ध कशामुळे होते तर संत संगतीमुळे. हे मर्म ज्यांना हस्तगत झाले त्यांना प्रपंचाचा त्याग करून साधनेसाठी कुठेही रानावनात जावे लागत नाही. म्हणून संत तुकाराम सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्याला भगवंताच्या प्राप्तीकरता वनांतरी जाण्याचे सायास करायची आवश्यकता नाही, प्रयत्न करायची आवश्यकता नाही. तर आपल्या घरी स्वतः भगवंत येईल. सुखे येतो घरा नारायण. पण असा प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी येणे काय करावे लागेल. महाराज पुढच्या ओळ सांगतात, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. एका जागी बसून तुम्ही एकचित्त करा, चित्त एकाग्र करा भगवंताच्या नामावर, भगवंताच्या स्वरूपावर, आणि आवडी अनंत आळवावा. त्या भगवंताची आपण आवडीने, हा शब्द महत्त्वाचा आहे, अत्यंत आवडीने आपण भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. म्हणजे आपल्याला भगवंत स्वतः दर्शन देतो. असे कोणी आहेत का, काही उदाहरणं
की ज्यांनी एका ठाई बसून भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं आणि त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी काही आपण बघूया कोणाकोणाला हा लाभ झाला. राजा जनक, याज्ञवल्क ऋषी, महर्षी वसिष्ठ, त्यानंतर आपले संत नामदेवराय, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय, संत निळोबाराय, असे आपल्याला कितीतरी नावं सांगता येतील. या सर्व संतांनी अशा प्रकारे एका ठाईत बसून एकचित्त करून भगवंताला आळवलं, आवडीने आळवलं आणि त्याची प्राप्ती करून घेतली. म्हणजे काय केलं? त्यांनी आत्मसिद्धी प्राप्त केली. आणि याचे मूळ कारण काय? या सर्वांना आत्मसिद्धी प्राप्त झाली, भगवंताची प्राप्त झाली. कशामुळे झाली? तर त्याचं उत्तर एकमेव म्हणजे संत संगती हेच आहे. म्हणून माऊली सांगते या चरणातून, प्रपंची निवाले साधू संगे. साधू संतांच्या संगतीने, त्यांच्या सहवासात राहिल्यावर आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मशांतीचा लाभ होतो. जे प्रापंचिक आहेत, सांसारिक आहेत, म्हणजे रात्रंदिवस प्रपंचात बुडालेले आहेत, ज्यांच्या डोक्यात सतत प्रपंचाचेच विचार आहेत, अशा लोकांनी जरी संत संगती केली तर त्यांच्या प्रापंचिक इच्छा हळूहळू पूर्णपणे नष्ट होतात. जे पूर्णपणे प्रपंचात बुडालेले आहेत, डोक्यात सतत प्रपंचाचेच विचार आहेत, जर त्यांनी संत संगती केली, साधूंचा संग केला, तर त्यांच्या प्रापंचिक इच्छा हळूहळू पूर्णपणे नष्ट होतात आणि ते पुरुष आत्मसिद्धीच्या मार्गावर तेज गतीने चालू लागतात. त्यांच्या काम आणि क्रोध इत्यादी जे विकार आहेत त्यांचा नाश होतो. साधू संगतीचा फायदा आहे. कामक्रोध जे विकार आहेत त्यांच्या स्वभावात नाश होतो त्यांचा. आणि शेवटी या साधकाला आत्मशांती म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. या सर्वांचं तात्पर्य काय? तर नामस्मरणानेच आत्मशांती प्राप्त होते, पण त्याचे मर्म साधू संगतीत समजते. जोपर्यंत साधू संगती होत नाही, साधूंचा सहवास मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मर्म कळत नाही, तोपर्यंत आपल्यालाही आत्मशांती प्राप्त होणार नाही. साधूंच्या प्रत्यक्ष संगतीमध्ये राहिल्यानंतर त्यांची आपल्याला सेवा करता येते. श्री गुरु म्हटले त्यांना, त्यांची सेवा करता येते. आणि त्या सेवेने प्रसन्न झाल्यावर श्री गुरूंना शुद्ध आत्मज्ञानाचा मार्ग जर आपण नम्रतापूर्वक विचारला तर ते आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. त्या आत्मज्ञानामुळे आपल्याला आत्मसिद्धी प्राप्त होते, म्हणजे आत्मशांती प्राप्त होते, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. आणि तो मनुष्य, पारमार्थिक भाषेमध्ये तो जीव शांत होतो. प्रपंची निवाले साधू संगे. अंतिम चरणातून माऊली पुन्हा एकदा नामाचा महिमा सांगते, आपला अनुभव सांगते. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दशदिशा आत्माराम. साधूंच्या म्हणजे या ठिकाणी माऊलींना सांगायचं आहे, श्री गुरुदेवांच्या कृपेनेच
माझ्या बुद्धीमध्ये रामकृष्ण नामाचा ठसा उमटला आहे आणि त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये प्रकट झालेला आत्मारामच दश दिशांमध्ये व्यापला आहे, सर्वत्र व्यापला आहे असे मला दिसते आहे. माऊलींचा अनुभव काय आहे ते सांगतात. श्री गुरुदेवांच्या कृपेनेच माझ्या बुद्धीमध्ये रामकृष्ण नामाचा ठसा उमटला आहे आणि त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये प्रकट झालेला आत्मारामच दश दिशांमध्ये व्यापला आहे, सर्वत्र व्यापला आहे असा मला अनुभव येतो, असे मला दिसते आहे. माऊली सांगतात याचा अर्थ काय. मी सतत रामकृष्ण नामाचा उच्चार करतोच, पण माझी बुद्धी रामकृष्ण नामात रंगल्यामुळे मला उन्मनी अवस्था म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त झाली आणि त्यामुळे मला आता नित्य आत्मशांतीचाही लाभ झाला आहे. उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यामुळे माऊली सांगतात मला आता नित्य आत्मशांतीचाही लाभ झाला आहे. बुद्धीमध्ये दिव्य चैतन्य प्रकट झाल्यामुळे दश दिशांमध्ये म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी तेच चैतन्य म्हणजे काय तर त्यालाच म्हटलेलं आहे परब्रह्म. बुद्धीमध्ये दिव्य चैतन्य प्रकट झाल्यामुळे दश दिशांमध्ये म्हणजे सर्वत्र तेच चैतन्य तोच परब्रह्म व्याप्त आहे असा अनुभव येतो. आणि बरोबरच आहे. ज्याच्या हातामध्ये दिवा आहे तो जिकडे जाईल तिकडे प्रकाश असणारच. ज्या ठिकाणी बुद्धीमध्ये आत्माराम प्रकट झालेला आहे त्याला सर्वत्र आत्मारामच दिसणार. अजून काही विशेष गोष्टी या चरणात सांगितलेल्या आहेत. माऊलींनी या ठिकाणी भगवंताच्या अनेक नामांपैकी 2 विशेष नावांचा उल्लेख केला आहे. ती 2 नावं आहेत राम आणि कृष्ण. आपण वाचताना एकत्र वाचलो पण आपल्याला माहिती आहे 2 नावं वेगळी आहेत, राम आणि कृष्ण. कारण काय तर कारण हे 2च पूर्ण अवतार आहेत. दशावतारापैकी काही अवतार आहेत ते अंश अवतार आहेत, अंशावतार. काही अवतार आहेत ते अंशावतार आहेत, काही आहेत ते अपूर्ण अवतार आहेत आणि काही पूर्ण अवतार आहेत. आणि ते पूर्ण अवतार म्हणजे हे 2च अवतार आहेत राम आणि कृष्ण. आपल्याला दोघांचेही चरित्र माहिती आहे पण त्यांचं स्वरूप काय आहे. राम म्हणजे मर्यादा आणि कृष्ण म्हणजे प्रेम. राम म्हणजे मर्यादा आणि कृष्ण म्हणजे प्रेम. प्रेम आणि मर्यादा बुद्धीमध्ये उतरणे म्हणजे रामकृष्ण ठसा उमटणे. आपल्या बुद्धीमध्ये मर्यादा आणि प्रेम निर्माण होणे म्हणजेच रामकृष्ण ठसा उमटणे. असा हा रामकृष्ण नामाचा ठसा माझ्या बुद्धीमध्ये उमटला म्हणून मला सर्वत्र आत्मारामच दिसू लागला. भगवंताच्या आणखीन एका विशेष नावाचा उल्लेख केला आत्माराम. त्याचं कारण काय. चराचरामध्ये जो आत्मा व्याप्त आहे तो रामाचेच स्वरूप आहे. चराचरामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये जो आत्मा व्याप्त आहे तो रामाचे स्वरूप आहे. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आत्म्याच्या रूपाने रामच निवास करतो आहे. माऊलींच्या बुद्धीमध्ये
ज्याप्रमाणे रामकृष्ण नामाचा ठसा उमटला आणि त्यामुळे त्यांना सर्वत्र परमार्थ दर्शन झाले, त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले, आत्मसिद्धी आत्मशांती प्राप्त झाली. कशामुळे? रामकृष्ण नामाचा ठसा बुद्धीमध्ये उमटला. त्यांना जो अनुभव आला तो अनुभव आपल्याला सुद्धा निश्चित येईल. फक्त आपण त्यांच्याप्रमाणे काय करायला पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या ठिकाणी आपण आजच्या अंगाचा अभ्यास पूर्ण करू आणि पुढच्या भागामध्ये